करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या 1445 कोटी 95 लाख रुपयांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आणि त्यानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। भूमिपूजन पार पडलं असलं तरी सध्या केवळ 142 कोटी रुपयांची कामं प्रत्यक्ष सुरू आहेत। मंदिर संवर्धन आणि सुशोभीकरणाचं काम सुरू असताना आराखड्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेल्या भूसंपादनाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाहीये। 136 मिळकतींचं सर्वेक्षण पूर्ण झालं असलं तरी अंतिम अहवाल प्रलंबित आहे। 900 कोटी रुपयांची तरतूद भूसंपादनासाठी करण्यात आली असून व्यापारी आणि रहिवाशांमध्ये नुकसान भरपाई आणि पुनर्वसनाबाबत उत्सुकता आणि संभ्रम कायम आहे। मला पण एक आता हे व्हावं लागलं, एक चांगली गोष्ट आहे। व्यापाऱ्यांच्यात पण सगळ्यांचं मत आहे, इथल्या रहिवाशांची ती मानसिकता झाल्या हे व्हायला पाहिजे, कारण गावठांमध्ये आहे, बाकीची मंदिर बाहेर आहेत, खरे गावठांमध्ये आहे, विकास व्हायला पाहिजे, ह्याच्याबरोबर रस्ते मोठे व्हायला पाहिजेत। परंतु त्यांनी अजून स्पष्टता दिलेली नाही की 100% असं होणार आहे। त्यांच्यातल्या त्यांच्या पातळीवरती दाखवतात, नेत्यांना दाखवतात। खरं सगळ्या व्यापाऱ्यांना आणि पब्लिकला घेऊन एकदा हे दाखवलं हे अशा पद्धतीनं होणार आणि असं तुम्हाला त्याची भरपाई मिळणार आहे। व्यापारीचं आत्तापर्यंत आमचे 5-6 मीटिंग झाल्या, त्यानंतर येडगे साहेब असताना एकही मीटिंग लागली नाही। आता नवीन साहेब आलेले आहेत, मीटिंग व्हायला पाहिजे ना। व्यापाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हे काम करणं मुश्किल आहे आणि व्हायला पाहिजे हे आमचंही मत आहे। पण आमच्या व्यापारचं काय आणि आम्ही लोक काय करू शकणार, त्यासाठी आम्हाला त्या विश्वासात घेऊनच काम व्हायला पाहिजे। खर्च आहे 1445.95 कोटी रुपये। पहिल्या टप्प्यातील कामं 142 कोटी रुपये। मंदिर संवर्धनासाठी तरतूद 143.90 कोटी रुपये। भूसंपादन कुठे होणार आहे तर पूर्व बाजूला सरलष्कर भवन परिसर, शेतकरी बाजार, वसंत मेडिकल ते अजब पुस्तकालय। पश्चिम बाजूला महाद्वार ते मुख्य रस्ता आणि ज्योतिबा रोड लगतचा परिसर, तर उत्तर आणि दक्षिण बाजूला अनेक ठिकाणी भूसंपादन केलं जाईल। भूसंपादन आणि नुकसान भरपाईसाठी 900 कोटींची तजवीज करण्यात आली आहे। मंदिर संवर्धनासाठी 143.90 कोटींची, पायाभूत सुविधा व पुनर्वसनासाठी 402.5 कोटींची, इतर खर्च 4 असा एकूण आराखडा आहे 1445.95 कोटींचा।